तू ए अगं डोळे तरी उघड. एवढा कसला संकोच? आणि काय ग मगाशी देवीला डोळे मिळून काय मागत होतीस? मला कळू तर देत का काही गुपित? श्री, तुम्ही आणि मी आता जन्माचे जोडीदार झालो. आयुष्यात आपण कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवायची नाही. मी देवीकडे हेच मागितलं, आपल्या घरातला एकोपा असाच टिकू दे. तुमची साथ मला अशीच लाभू दे. तुमचा सहवास, तुमची जवळीक लाभू तर दे. कुत्रे पकडी गाडीली, कुत्रे पकडी. मी काय तुम्हाला कुत्री वाटले? नाही, ती जरा बरी असतात. हे बघा, सकाळी सकाळी माझं डोकं फिरू नका. एक तर त्या कुलकर्णी बाईने माझं डोकं फिरवलेलं आहे. आपल्या झाडाचे सगळे नारळ चोरून घेऊन गेली ती आणि विचारायला गेले तिला तर कसा कसा माझ्याशी भांडायला लागली. न मेलीला भांडायचं एवढं बळ आलं कुणाच ठाऊक. ती तुझ्याशी भांडली? काय माणसाच्या अंगात धैर्य असतं बाबा. म्हणजे मला क्लास जॉईन केले पाहिजे. येऊन जाऊन मीच डोळ्यात खुटते नाही तुमच्या. कसे शक्य आहे? अगं तू केवढी, माझा डोळा केवढा, शक्य आहे का? त्या कुलकर्णीने नारळ चोरलेत ना आपल्या झाडाचे. दे. तिला बघा नारळासारखं डोकं असणारी पोरं होतील की नाही ते. सकाळी सकाळी माझं डोकं फिरवलंय, मूड घालवलाय मेलीनं माझा. कुणाचं तोंड सकाळी बघितलं होतं कुणाच ठाऊक. तू आरशात बघितलंस का? काय काका येऊ का? अरे अरे श्री, अरे ये ना ये ना. अरे वा, सुनबाई सुद्धा आल्यात वाटतं. बघ बघ बघ, श्री आणि स्मिता आली आहे. मग काय पंचारती घेऊन वाळू. अरे या ना, या 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 या. तिचं काय मनावर घेऊ नका. कर्कराशी आहे ना ती. मी वाकडा शिरते खेकड्यासारखी. नाही त्यांना माहित नाही ना म्हणून सांगितलं. काय तुझं काय काम? काका नमस्कार. अरे वा वा, अष्टपुत्र अष्ट नको रे बाबा, इष्टपुत्री सौभागवती भव. वा वा वा, बायको छान आहे श्री. नशिबान बाबा नशिबान. तुला खरं सांगू का, बायको मिळवणं हा एक जुगार असतो, जुगार. काय मटका लागला तर लागला, आता आयुष्यभर हंडा आला. काय हो, अशी मी काय वाईट आहे? काय वाईट आहे ते मला सांगा. तुमची आईच म्हणायची ना, माझी सून म्हणजे अगदी सोन्यासारखी आहे. मोतीबिंदू होता आईच्या डोळ्यात. तिला काय माहित बिचारीला. काय नाही, तिचं म्हणणं बरोबर आहे. तिची सून अगदी सोन्यासारखी, पण 14 कॅरेटची. हो काय श्री, मला कशी भुआ भुआ बोलत असते. काकू, ही आईने साडी दिली लग्नाची. तुझ्या सासूला म्हणावं या असल्या साड्या नेसत नाही मी. हो हो, चांगल्या गोष्टीचा वावडत आहे तिला. तुमच्यापेक्षा चांगला चॉईस आहे माझा. काकू प्लीज घे ना ग साडी. घ्या ना घे ना. आता तुम्ही सगळी जण आग्रह करताय ना म्हणून घेते मी साडी. बघ बघ बघूया तरी एवढी अगदी साडी पाठवली ती काय. वा छान आहे साडी. बघू दे तरी काय छान आहे. येतो आम्ही. अरे थांब ना. अगं स्मिताची ओटी भर. पहिल्यांदा आली आपल्याकडे, माहेरच्या सारखं वागू नकोस. हे बघा मला बाहेर जायचंय, कळलं ना. श्री, तुझ्या बायकोला पुन्हा केव्हा तरी घेऊन ये. हा बाय. बाय. टाटा करू. टाटा 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 टाटा. येतो मी. झाला पान उतारा करून झाला 4 चौघांसमोर माझा. अगं मी उतारा शोधतोय. मी काय पान उतारा करणार? काय ग, देशमुखांची सून कशी वाटली? आहे बरी आहे. 4 चौघींसारखी नाकी डोळी बरी आहे म्हणायची. ती बरी तर ही. आई, ही पूजेसाठी फुलं आणली आणि ही नैवेद्यासाठी दूध साखर. अजून काही हवंय? हो. काय? हे घर कायम असंच सांभाळण्याचं वचन. आई. बाबा हा पेपर.
काय म्हणतोय आजचा पेपर? मला वाचण्याच्या नादात दिनकरराव रोज गोळी घ्यायला उशीर करतात असं म्हणतोय पेपर. ही गोळी, हे घ्या गोळी. आणि हे दूध. बाबा आधी तो पेपर ठेवा बघू. गोळी आणि दूध घ्या. ही गोळी बनवणाऱ्यांना गोळी घातली पाहिजे. स्मिता स्मिता लवकर डबा. मॅडम ऍट युअर सर्व्हिस प्लीज. हा तुम्हा दोघांसाठी डबा. स्मिता तू आल्यापासून माझ्यावर एकही लेट मार्क लागलेला नाही बघ, नाहीतर काय धांदल व्हायची माझी. वहिनी उगाच मला चण्याच्या झाडावर चढू नका बरं. निघा निघा. भाऊजी भाऊजी भाऊजी. काय झालं काय झालं काय? हा डबा. हो डबा रोज मी विसरतो आणि रोज तुम्हाला आठवण करते. चल अजून एक गोष्ट राहिली. आता काय? हा अंगारा. स्मिता तू रोज हा अंगारा लावतेस, त्यामुळे घरातून बाहेर पडताना खूप सुरक्षित वाटतं. वाटणारच. अंगाराच्या रूपाने देवी सोबत असते तुमच्या. चला ऑफिसला उशीर झालाय. भाऊजी वहिनी थांबा. आता काय राहिलंय? अंगारा. अरे हो विसरलोच होतो की. पण मी बरी विसरू दे. हा वेळ मिळाला तर जरा आमच्याकडे सुद्धा बघा म्हटलं. आयुष्यभर तुमच्याचकडे तर बघायचंय. तुम्ही तयार झालात ना? व्हायलाच पाहिजे बाबा, नाहीतर आमच्या मदतीला कोण येणार आहे दुसरं. राखवलं. मी जाणून बुजून नाही करत होय सगळं, पण सगळ्यांचं होईस तो. गीता अगं रडतेस काय तू? अशी मस्करी करतोय मी खरंच. स्मिता हे बघ, बायकोनी नवऱ्याला सांभाळायचं असतंच, पण त्याआधी तिने त्याच्या घराला जपायचं असतं. जी बाई नवऱ्याला सांभाळते, नवऱ्याला जपते ती पत्नी, पण जी त्याच्या घराचं घर पण जपते ती खरी गृहिणी. आणि मला तुला पत्नीपेक्षा गृहिणीच्या रूपात बघायला जास्त आवडेल. कमन 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 चेअर अप. रडतेस काय? चल तुला उशीर झाला, मी निघतो. अहो अंगारा. बाय बाय. स्मिता स्मिता काय झालं ग? काही नाही, थोडी चक्कर. चल चल आत येऊन पडतेस का? सावकाश. कसं वाटतं? स्वप्न मोठीत असल्यासारखं वाटतं. स्मिता मी काही कवी नाही, पण आता मला कोणी कविता करायला सांगितली ना तर मी अशी सहज करू शकेन. इतका आनंद झालाय. छे स्मिता अगं मला शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद झालाय. स्मिता काय करत असेल का आता? छे एवढ्यात कुठं कळणार. आत्ताशी तर कुठे चाहूल लागली. त्याची चाहूल सुद्धा किती छान आहे बघ ना. सोबत आपल्यासाठी भरपूर भरपूर यश घेऊन आलाय तो. आपण ते यश ना त्याला उधळायला शिकवलं. त्याच्या आजी आजोबांवर, काका काकूंवर, भावंडांवर, आपल्या घरावर, आणि त्यातून थोडस उरलंच तर आई बाबांवर.